सन 2024ला विविध नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातल्या अनेक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। मुळामध्ये जो राज्य शासन निर्णय 1/1/24 नुसार नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शीतपीक नुकसानीच्या संदर्भामध्ये बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरता वाढीव दराने निर्विष्ट अनुदाना स्वरूपात मदत प्रदान करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानुसार आपण जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 13,600 प्रति हेक्टर, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 27,000 प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक की जे सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं की फळे भाज्या अशा या बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी तब्बल 46,000 प्रति हेक्टर या वाढीव दरानं आता आपण मदत देतोय। केंद्र सरकारच्या निकषामध्ये 2 हेक्टरची तरतूद आहे, परंतु आपण राज्य सरकारनं या संदर्भामध्ये 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टर मर्यादेपर्यंत आपण शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये नुकसान देण्याचा निर्णय केलेला आहे। आणि म्हणजे जर आपण आढावा घेतला तर 17/11/22 पासून आतापर्यंत तब्बल 13,361 कोटी इतका डीबीटी आपण मंजूर केला आणि त्यापैकी 12,262 कोटी रुपये इतका निधी आपण वितरित केला। 24 सालच्या वर्षातलं जर बोलायचं म्हणलं तर साधारण आपण 24 मध्ये आपण 6,028 कोटी एवढा निधी मंजूर केला आणि वितरित साधारण डीबीटी प्रणालीवर मंजूर निधी 4,173 कोटी आणि वितरित निधी साधारण 3,057 एवढा कोटी रुपये आपण निधी 24 सालामध्ये वितरित केला। एकूण डीबीटी वरचा मंजूर निधी आणि वितरित निधी यांचा फरक 716 कोटी रुपये जो आहे, त्यातल्या आता ई-केवायसी 440 कोटीच्या ई-केवायसी झाल्यात आणि त्याचाही निधी आता आपण लवकरच त्या ठिकाणी मंजूर करून वितरित करतोय। अशा पद्धतीनं आजपर्यंत आपण हा निधी वितरित केलेला आहे। या संदर्भामध्ये जे काही निधी वितरित करणं त्या ठिकाणी बाकी आहे, या संदर्भामध्ये आपण जे ई-केवायसीच्या बाबतीमध्ये म्हणजे जे काही प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे ती प्रक्रिया आपण त्या संदर्भातली पूर्ण करण्याचे निर्देश हे कलेक्टरना संबंधित दिलेले आहेत। त्याचबरोबर संगणकीय प्रणालीद्वारे बाधित शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड सुद्धा करण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे। तसेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याने वितरित बाकी आहे। काही शेतकऱ्यांचे बँक खाते आधारात संलग्न नसल्यामुळे सामायिक खातेदारांचे अनुदान कोणाच्या खात्यावर जमा करावे या बाबतीत संमतीपत्र दिले नसल्याने आणि मयत खातेदारांची वारस नोंद झाली नसल्याने तसेच परगावच्या खातेदारांचे बँक तपशील, आधार कार्ड इत्यादी माहिती उपलब्ध नसल्याने सदर काही अनुदान वितरित करण्यास आपल्याला विलंब झालेला आहे। परंतु या संदर्भामध्ये सुद्धा वेळोवेळी त्या ठिकाणी आढावा विभागीय जिल्हा स्तरावर तो आढावा त्या ठिकाणी सुरू आहे आणि संबंधित जिल्ह्यामधील जे प्रलंबित असलेले ई-केवायसी धारकांची जी यादी आहे ही संबंधित जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत तलाठी चावडीच्या ठिकाणी लावण्यात येऊन व्यापक प्रमाणे प्रसिद्धी देण्याच्या सूचना सुद्धा या निमित्तानं देण्यात आलेल्या आहेत। तसेच जिल्हा व तालुक्यात मंडळ निहाय विशेष मोहीम राबवून सदरची प्रलंबित प्रकरणे शून्यवत होतील याबाबत सुद्धा दक्षता घेण्यात आलेली आहे। प्रलंबित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही तालुका स्तरावर कॅम्पचं सुद्धा नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। वेळोवेळी तथापि याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं जो मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली
जो 100 डेज रोड मॅप जो बनवला आमच्या विभागानं, यामध्ये 15 एप्रिल पर्यंत म्हणजे 100 दिवसामध्ये आम्ही हा जो प्रलंबित आकडा आहे हा शून्य कसा होईल, म्हणजे निरंकुश कसा राहील, या संदर्भात सुद्धा आम्ही 100% खबरदारी घेत आहोत. मी मगाशीच उत्तरामध्ये सांगितलं की 100 डेज रोड मॅप जो आहे त्यामध्ये विभागानं आम्ही पूर्णपणाने याची तयारी केलेली आहे की जी थकबाकी किंवा जे काही प्रलंबित देय आहे ते थकीत देय आम्ही निश्चितपणानं या 100 डेज मध्ये नील करण्याचा प्रयत्न विभाग करतोय. या संदर्भामध्ये मी उत्तरात सांगितलं की वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही या संदर्भामध्ये निर्देश दिलेले आणि निश्चितपणानं कुठल्याही शेतकऱ्याची प्रलंबित रक्कम ही शिल्लक राहणार